मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो। श्री गोवर्धन, जरा शोक प्रस्ताव घेऊया। नाही, शोक प्रस्ताव घेऊया। श्री गोवर्धन मंगीलालजी शर्मा, विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, श्री बबनराव दादाबा ढाकणे, माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री व माजी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा, सर्व श्री गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम नथू ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे, माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव्र दुःख व्यक्त करते। कैलासवासी गोवर्धन मंगीलालजी शर्मा यांचा जन्म 1 जानेवारी 1949 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे झाला। त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले होते। कैलासवासी शर्मा यांनी अनंत महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था तसेच स्वर्गीय मंगीलालजी शर्मा सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते। त्यांनी न्यू क्लॉथ मार्केट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष तसेच अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते। कैलासवासी शर्मा यांनी 1985 ते 1995 या कालावधीत अकोला नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य केले होते। ते सन 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 मध्ये अकोला पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। त्यांनी जून 1996 ते मे 1998 या कालावधीत पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले होते। विधिमंडळाच्या अनेक समितींवर त्यांनी काम केले होते। अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले। कैलासवासी बबनराव दादाबा ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 रोजी अहमदनगर जिल्हा पाथर्डी येथे झाला। त्यांचे शिक्षण 9वी पर्यंत झाले होते। कैलासवासी ढाकणे यांची गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता। त्यात त्यांना कारावासही झाला होता। त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य, पाथर्डी तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्य केले होते। त्यांनी पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही कार्य केले होते। कैलासवासी ढाकणे यांनी MM निरहाळी विद्यालयाचे संस्थापक, अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव म्हणून काम केले होते। सुशिक्षित बेकार, ऊस तोडणी कामगार व शेतमजूर यांचे संघटन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते। कैलासवासी ढाकणे हे सन 1978, 1980, 1985 मध्ये पाथर्डी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। ते सन 1994 ते 2000 या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते। सन 1989 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते। त्यांनी ऑगस्ट 1978 ते डिसेंबर 1979 या कालावधीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री, डिसेंबर 1979 ते फेब्रुवारी 1980 या कालावधीत ग्रामविकास मंत्री, तर सप्टेंबर 1994 ते मार्च 1995 या कालावधीत पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्यांचे मंत्री म्हणून कार्य केले होते। सन 1990 मध्ये ते केंद्रीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री होते। त्यांनी सन 1981 ते 1982 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम कामगिरी बजावली होती। तसेच त्यांनी जुलै 1988 ते नोव्हेंबर 1989 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष पदही भूषवले होते।
अशा या ज्येष्ठ संसदपटूचे शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गुलाबराव वामनराव पाटील यांचा जन्म 12 जून 1936 रोजी जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे झाला. त्यांचे शिक्षण MSc पर्यंत झाले होते. कैलासवासी गुलाबराव पाटील यांनी दहिवद ग्रामपंचायतीचे सरपंच, जळगाव जिल्हा लोकल बोर्ड समितीचे सदस्य, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी राहुरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणूनही काम केले होते. शेतकरी व शेतमजूर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ, खुशालदादा सूत गिरणी व तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले होते. कैलासवासी पाटील सन 1978, 1980 व 1990 मध्ये अमळनेर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी श्रीपतराव दिनकरराव शिंदे यांचा जन्म 30 जून 1937 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात गडिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथे झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी श्रीपतराव शिंदे यांनी छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च, साधना शिक्षण संस्था तसेच भैरव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी अप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना, कोकण कोऑपरेटिव्ह कॅश्यू मार्केटिंग सोसायटी, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी तसेच दिनकर शिंदे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे ते विश्वस्त होते. अंधश्रद्धा निर्मूलन, देवदासी प्रथा निर्मूलनासाठी त्यांनी विशेष योगदान केले होते. अंगणवाडी कर्मचारी तसेच ST कर्मचाऱ्यांच्या लढ्याचे त्यांनी नेतृत्व केले होते. कैलासवासी श्रीपतराव शिंदे सन 1985 व 1990 मध्ये गडिंग्लज मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. शेख रशीद शेख शफी यांचा जन्म 1 जून 1956 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. शेख रशीद शेख शफी यांनी शेख अब्दुल कादिर शिक्षण संस्थेचे स्थापना करून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती. त्यांनी आयेशा हकीम मेडिकल ट्रस्टचे संस्थापक तसेच एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. शेख रशीद शेख शफी सन 1985 ते 1999 या कालावधीत मालेगाव नगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी मालेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून कार्य केले होते. ते सन 1999 व सन 2004 मध्ये मालेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी राजाराम नथू ओझरे यांचा जन्म 1 जून 1953 रोजी पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील वडवली येथे झाला. त्यांचे शिक्षण SSC पर्यंत झाले होते. कैलासवासी ओझरे यांनी तलासरी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी आदिवासी उत्कर्ष सामाजिक संस्थेचे स्थापना करून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय सुरू केले होते. आदिवासी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्य विषयक
प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. कैलासवासी ओझरे सन 2004 व 2009 मध्ये जव्हार तसेच डहाणू मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी वसंतराव जनार्दन कार्लेकर यांचा जन्म 28 मार्च 1937 रोजी वर्धा जिल्ह्यातील कार्ला येथे झाला. त्यांचे शिक्षण M.Com LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी कार्लेकर यांनी वर्धा स्वर साधना संगीत समाजाचे कार्यवाह वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. वर्धा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी कार्लेकर सन 1972 मध्ये वर्धा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी गोविंद रामजी शेंडे माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी गोविंद रामजी शेंडे यांचा जन्म 23 मार्च 1939 रोजी भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील अकोला येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी शेंडे यांनी मोहाडी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्तम कार्य केले होते. मोहाडी तालुक्यातील अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. मोहाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान केले होते. कैलासवासी शेंडे सन 1972 मध्ये भंडारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दिगंबर नारायण विशे माजी विधानसभा सदस्य. कैलासवासी दिगंबर नारायण विशे यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1952 रोजी ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यातील बारागाव तळवली येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc ॲग्रो B.Ed पर्यंत झाले होते. कैलासवासी विशे यांनी विश्वमित्र विद्या विकास मंडळाचे कार्यवाह म्हणून कार्य केले होते. त्यांनी वैशाखरे दूध उत्पादक सहकारी संस्था तसेच विक्रम सहकारी कुक्कुटपालन संस्थेचे संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते. मुरबाड तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी विशे सन 1995 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले. सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे. ओम शांती. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतिपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.